आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे डिंगणीच्या शिमगाला। काल आमचा पौर्णिमेचा शिमगा होता। काल आमचा पौर्णिमेचा शिमगा झाला आहे। आज डिंगणीचा शिमगा असतो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज दुपारी 12 वाजता होंबाला आग लागेल। काल रात्री 12 वाजता आज आमच्या होंबाला आग लागली, म्हणजे रात्री पौर्णिमेचा शिमगा असतो आमचा। आता आम्ही चाललो आहे डिंगणीच्या शिमग्याला। आता आम्ही सड्यावर, हे बघा पाठीमागे बाबा आहे आपल्या संघातली, रम्या वगैरे पुढे गेला। खास करून आठवण आज पण प्रवीणची, प्रवीण असता तर संघाती असता, माझ्या बरोबर असता। तो मुंबईला आहे, तो येईल पालखी घ्यायला येणार आहे। तर आम्ही चाललो आहे डिंगणीच्या शिमग्यावर। ऊन खूप आहे आणि यांचा दुपारी 12चा शिमगा असतो। तर आम्ही चाललो आहे डिंगणीच्या शिमग्याला। हे डिंगणीतलं मंदिर आहे, मंदिराचं काम चालू आहे। मंदिर लय भारी बांधलं आहे, एक नंबर मंदिर आहे। काम चालू आहे मंदिराचं, पण मंदिर मस्त बांधलंय। हे मंदिर आहे, हा मेन एंट्री आहे। मंदिराच्या वाटला पूर्ण गोल ठेवलाय, म्हणजे प्रदक्षिणा घालू शकतो। मंदिर एकच नंबर बांधलंय, लय भारी। हे पाठीमागच्या दृश्य आहे, इकडं खाली पाठीमागे इकडे तली आहे। पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो वाटले, एकच नंबर आहे मंदिर। मंदिराचं काम लय भारी केलंय, बघण्यासारखं आहे। आणि मंदिर पण खूप मस्त भारी बांधलंय। इकडं वरती डिंगणी हायस्कूल आहे, तिथे आम्ही 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। श्री केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिर डिंगणी ही आहे ती। जाऊ नंतर तिकडे। इकडं वाटलं की जुन्या आठवणीला एक उजाला भेटतो। पहिली तिकडे देवलाच्या पाठीमागे होली आहे, ती होली पेटवली जाते। काम चालू आहे मंदिराचं, पण मंदिर भारी बांधलंय। हे आहे आमचं डिंगणी हायस्कूल। हे डिंगणीचं हायस्कूल आहे। पहिला रस्ता वगैरे नव्हता, हे आता रस्ता वगैरे आलाय। ज्यावेळेला आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा हे होते फक्त, हे नवीन बांधले त्याच्यानंतर। आम्ही 2010 पर्यंत होतो इथे। 8वी ते 10वी आम्ही इथे शिक्षण केलं आमचं।
आमचा 8वीचा रूम होता. इथं जिथं आता 9वी लिहिलं आहे तिथं पहिला आमचा 8वीचा वर्ग होता. हे मुख्याध्यापक कक्ष, मुंडेकर सर बसायचे इथे. हे ग्रंथालय आहे. इथे पहिला 9वी बसायची इथे. आणि आमचा प्रयोगशाला जे आता लिहिले तो आमचा 10वीचा वर्ग होता. आणि इकडे सगळे शिक्षक असायचे या रूममध्ये. हे नवीन झालं आहे डेव्हलप. हे पहिलं नव्हतं. हे आत्ता झाले. 4-5 वर्ष झाले असतील. हा शाळेसमोरचा परिसर पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झाला आता. हे झाड होतं पहिले एकदम जुनं होतं. आता मोठं झालं आहे. एकदम छोटं होतं तेव्हा. जवळपास आम्हाला 15 वर्ष झाली हे स्कूल सोडलेलं. 15 वर्षानंतरची शाळा बघताय तुम्ही. हे नवीन चालू केलं. इथं 10वी केले. CCTV वगैरे पण लावलेत आता बघा. पहिले हे काय नव्हतं. आज इथे देगडी गावच्या सुंदर महोत्सवानिमित्त उपस्थित संपूर्ण जनता, पाहुणे मंडळी यांचे आम्ही केदारेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने आणि आमचे गावचे गाव प्रमुख, गावचे अधिकारी यांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून पुन्हा आता मानभावनेला सेवेला हात.
झालं ते. प्रसाद आहे, सर्वजण घेतात. शिमग्याची प्रसादी घेतली जाते. थांब पप्पा घेत आहेत. आता हेच नाही तरी अंदाज पप्पा प्रसादी घेतात. कोकणचा रमेश मोठं काका. चेस करा, चेस करा. पार्टी चालू आहे. परत एकदा आता डिंगीचा शिमगा झाला आहे. डिंगीच्या शिमग्यावरून आलो आम्ही. आता पाणी पिलो. आता इथून आता मी जाणार घरी. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याबरोबर आहे रम्या, आर्यन आहे, चेतन आहे. भरून घेऊ ना. बाय बाय. हा व्हिडिओ इथे स्टॉप. भेटू आपण पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माणसं येत आहेत वरतून. डिंगीच्या शिमग्याकडून आलेत. आता घरी चाललेत.